नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपण आजच्या लेक्चरमध्ये नळांवरील जे प्रश्न असतात, उदाहरणं असतात ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण हे नळाचे उदाहरण नेमके कसे असतात त्याचं थोडंसं बेसिक पाहून घेऊया. तर पहा मुलांनो, उदाहरणार्थ समजा एक ही पाण्याची टाकी आहे आणि ही पाण्याची टाकी समजा एका नळाने म्हणजे पहिला जो नळ आहे एक नळ, त्या नळाने ही टाकी समजा 5 तासामध्ये पूर्ण भरते. किती तासामध्ये पूर्ण भरते? 5 तासामध्ये पूर्ण भरते. ठीक आहे. समजा मग आता काय केलं जातं, तुम्हाला असं सांगितलं जातं की काही तास नळ चालवलेला आहे, तर किती टाकी भरली असेल म्हणजे भरलेली टाकी, आणि त्याच वेळेला काहीतरी टाकी भरली तर त्यावेळी काहीतरी टाकी काय होत असते, शिल्लक राहत असते. मग शिल्लक टाकी किती राहिली, अशा प्रकारचे प्रश्न सुरुवातीला बेसिक मध्ये विचारले जात असतात. तर समजा मुलांनो, एका नळाने एक जी टाकी आहे ती समजा 5 तासामध्ये पूर्ण भरते, म्हणजे टाकीचे आपण 5 भाग केलेले आहेत, बरोबर. समजा असं आहे, जर टाकीचा नळ आपण 1 तास चालवला मुलांनो, तर एका तासामध्ये मग टाकी किती भरेल? तर टाकी ही पूर्ण 5 तासात भरत होती, म्हणजे 5 भाग केलेले आहेत. तर 5 भागापैकी 1 तास नळ चाललाय म्हणजे एक भाग भरला मुलांनो. मग जेवढे भाग भरले तेवढे वरती घ्यायचे आणि जेवढ्या पैकी भरले ते काय करायचे, छेदस्थानी लिहायचे. म्हणजे एका तासामध्ये टाकी किती भरली? 1/5 टाकी भरलेली आहे. मग जर मुलांनो 5 पैकी एक भाग भरला असेल तर 4 भाग त्या ठिकाणी शिल्लक आहेत. मग शिल्लक टाकीमध्ये किती लिहायचं आपल्याला? 4. किती पैकी? 5. 5 भागापैकी 4 भाग काय झालेत? शिल्लक राहिलेत. जर टाकीचा नळ मुलांना 2 तास चालला, किती तास चालला? 2 तास, तर 2 तासामध्ये 2 भाग भरले आणि किती पैकी भरले मुलांनो? 5 पैकी. ते 5 पैकी 2 भाग भरलेले आहेत. तर त्यावेळेस 5 पैकी 2 भरले म्हणजे किती शिल्लक राहिले मुलांनो? 3 भाग शिल्लक राहिले. किती पैकी राहिले? 5 पैकी, म्हणजे हा झाला शिल्लक भाग. जर असाच टाकीचा नळ मी 3 तास चालवला तर 3 तासामध्ये 3 भाग भरले, किती पैकी? 5 पैकी. 5 पैकी 3 भरल्यावर किती शिल्लक राहतात? 2 भाग शिल्लक राहिले मुलांनो. किती पैकी शिल्लक राहिले? 5 पैकी, म्हणजे हा शिल्लक भाग झालेला आहे. जर टाकीचा नळ आपण 4 तास चालवला मुलांनो, तर 4 भाग भरतील, किती पैकी? 5 पैकी. आणि अशा वेळेस 5 पैकी 4 भरले म्हणजे किती शिल्लक राहिला? एक भाग शिल्लक आहे, किती पैकी? 5 पैकी. मग जर असं शेवटी जर 5 तास नळ चालला हा मुलांनो, जर 5 तास टाकीचा नळ चालला तर 5 पैकी 5 भाग त्या ठिकाणी भरतील. म्हणजे 5 पैकी 5 म्हणजे 5 एक 5 आणि 5 एक 5, म्हणजे एक टाकी त्या ठिकाणी काय होणार आहे? पूर्ण भरणार आहे. म्हणजे एक टाकी पूर्ण भरलेली आहे. तर पूर्ण टाकी भरली तर अशा वेळेस मुलांनो शून्य टाकी शिल्लक राहील, म्हणजे टाकी पूर्ण भरलेली असेल म्हणजे शून्य भाग शिल्लक राहील. तर मुलांनो, अशा प्रकारे हे बेसिकचे प्रश्न याच्यावर विचारले जात असतात. आणि जर याच्यावर तुम्हाला टक्केवारीमध्ये प्रश्न विचारला तर तो कसा असतो ते आपण समजून घेऊ मुलांनो. पहा एकदा, समजा एक टाकी आहे आणि एक टाकी एका नळाने समजा 10 तासात पूर्ण भरते. किती तासामध्ये भरते? 10 तासात पूर्ण टाकी भरते मुलांना. ओके. आणि जर त्या टाकीचा जो नळ आहे तो फक्त तो नळ समजा 6 तास चालला. किती तास चालला मुलांनो? 6 तास चाललेला असेल तर किती टक्के टाकी भरली, असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. किती टक्के टाकी भरली असेल? ओके. तर मग काय करायचं मुलांनो, ह्याच पद्धतीने आपल्याला नियम वापरायचा आहे. तर पहा मुलांनो, समजा अगोदर आपण काय करूया, भरलेली टाकी काढून घेऊ. भरलेली टाकी कशी काढतात मुलांनो? पहा आता, टाकीचा किती तास नळ चाललेला आहे? टाकीचा नळ हा 6 तास चालला. जेवढे तास नळ चाललेला आहे तेवढा काय करा, अंशस्थानी घ्या आणि छेदस्थानी काय करायचे, एकूण तास घ्यायचे मुलांनो. म्हणजे एकूण तास किती होते? 10 तास होते. याला संक्षिप्त भाग जात असेल तर दिला तरी चालेल किंवा असं ठेवलं तरी चालेल मुलांनो. हा प्रश्न आपल्याला कशामध्ये विचारलाय? टक्केवारीमध्ये. जर टक्केवारीमध्ये आपल्याला जर उत्तर काढायचं असेल मुलांनो, जेवढा भरलेला भाग आहे त्याला काय करायचं, फक्त 100 ने गुणायचंय. मग पहा, 100 मध्ये 0 आणि 10 मधला 0 काय झाला? कॅन्सल झाला. खाली 1 राहिला, त्याची किंमत नाही. म्हणजे 10 गुणिले 6 करा, 10×20=60, म्हणजे 60% टाकी काय झालेली आहे? भरलेली आहे. हे झालं टक्केवारीमध्ये. तर शिल्लक विचारलं, 100 मधून ही 60% मायनस करा, किती राहील? 40% राहील. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न काय करू शकता? सोडू शकता मुलांनो. जर समजा तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारला, समजा उदाहरणार्थ एका नळाने, समजा एक नळ आहे आणि ती टाकी जी आहे ती 12 तासात भरते मुलांना. किती तासामध्ये भरते? 12 तासामध्ये भरते. जर टाकीचा नळ हा फक्त 7 तास चालला मुलांना, किती तास चालला? 7 तास चालला, तर किती टक्के टाकी भरलेली असेल, असा प्रश्न आपल्याला विचारला. किती टक्के टाकी काय झालेली आहे? भरलेली आहे. ओके. तर मग काय करायचं मुलांना, आपल्याला अगोदर काय करायचं? भरलेली टाकीच काढायची आहे आपल्याला. भरलेली टाकी बरोबर,
मग भरलेली टाकी कशी काढायची मुलांनो? किती तास नळ चाललेला आहे तो? 7 तास नळ चाललाय. किती पैकी चालला? 12 पैकी चालला. म्हणजे त्याला भागिले किती घ्यायचे मुलांनो? 12 घ्यायचे. अशा वेळेस काय करायचं आता पहा, तुम्हाला टक्केवारीमध्ये प्रश्न विचारलाय तर 7/12 हा भरलेला भाग आहे, तर त्याला काय करायचं मुलांनो? 100 ने आपल्याला गुणायचंय. आता 12च्या पाड्यामध्ये डायरेक्ट 100 आहेत का? नाही. तर अशा वेळेस काय करा, वरच्यांचा गुणाकार करून घ्या. 100 गुणिले 7 केलं तर मुलांनो 700 येईल आणि त्याला भागिले काय करायचंय? 12 करायचे. पहा आपण त्याला 12 ने भाग देऊ. 12 × 12, 12 पंचे 60. 70 मधून 60 गेले मुलांनो, 10 उरले. 10 वर 0 म्हणजे ते 100 झाले. तर 12×8 = 96 झाले मुलांनो. किती उरले आता? 4. 12 ने 4 ला भाग जात असल्यामुळं आपण काय द्यायचं? एक दशांश चिन्ह द्यायचंय. 4 उरले होते. 4 वर 0 म्हणजे 40 झाले मुलांनो. तर 12×3 = 36 होतील. 40 मधून 36 गेले, पुन्हा 4 उरतील. पुन्हा एक आपण 0 घेऊ म्हणजे 40 झाले. पुन्हा 12×3 = 36. म्हणजे अशा प्रकारे 3 काय होणार आहे? रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा येणार आहे. उत्तर लिहिताना काय करायचं? 58.33% एवढी टाकी काय झालेली मुलांनो? त्या ठिकाणी भरलेली आहे. असा टक्केवारीमध्ये प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जात असतो. अशा प्रकारे ही उदाहरणं आहेत. बाकीचे जे उदाहरणं आहेत ते आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.